सगळं केलं ना ते आगरी लोक करतील. जाऊया मॅचच्या दिशेने. मेगा फायनलची मॅच आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. टियालवाला बँड काय, केक काय असू दे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. साई येते. अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच. पहिल्या चेंडूवर टाय होऊन जोरदार साई येते. गोलंदाजी मार्कस स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता लालचंद. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. नीता स्मृती अगासन 40+ विपक्ष. ओ पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. वेगाने चेंडू चालला लॉंग ऑनला. किसर येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2-10 मिनिटात दोन्ही खातं उघडत नीता स्मृती. आपण तर अगासन 40+ संघाचं. पुढे गोलंदाजी मार्कस साई म्हात्रे राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. स्ट्राईक केला लालचंदला. आपण पाहू शकता लालचंद मुंडे जबरदस्त खेळ केला आज या बॅटरने देखील. ओ चांगला चेंडू एज घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला बॅटच्या टोकला चेंडू लागलाय. एकने धावसंख्या वाढते. दशकात 3 स्ट्राईक केला बॅटर. तर गंगारामला आपण पाहू शकता. बघा 6 वाजलेत तरी देखील उजेड किती बघा ना. दिवस तियाती आणि मोठा होत चाललाय. आता होळी झाल्यानंतर आणखीन तुम्हाला गरमी जाणवेल. साई ओ बॅकवर जाऊन कट करायचं होतं. यावेळेला आपण वाईटची खून करतायत कोमल. धावसंख्या दाखल करते 4. पुढे गोलंदाजी मार्कस साई. तो गंगाराम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळत होता. गती थोडंसं परिवर्तन होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. यष्टीक्षक नितीनचं कौतुक करेल. आज बरेचसे खेळाडू नाहीयेत संघामध्ये. राम देखील नाहीये, अनिल नाहीयेत, सचिन नाहीयेत. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. संदीप काय झेल पकडतो बघा ना. अवघड झेल सोपे करतोय. गुड कॅच. जबरदस्त झेल. द्या जरा स्प्रे द्या. चला 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 लवकर बॅटर चला. बॅटर चला. बँडेड पाहिजेत आहेत की समजा. चला बॅटर चला लवकर बिंदास. अंतिम मॅच आहे. सामना सुरू होतो. साई गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू. फुलर लाईनचा विकेट मिळतो का पाहिजे इथे. विकेट मिळाला. लालचंदने स्वतःला लगेच मागे वळवलं. 4 धाव संख्या आहे. बिंदास आल्यात. बॉलर बॅक टू ड्राईव्ह होता. साईची चांगली गोलंदाजी बघायला मिळते. राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. पहिल्या षटकात पुढचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. संदीप आहे. चूक होणार नाहीये. अजून एक खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद. ने बघा ना खाली सरकले आणि चेंडूला मात्र जाऊ दिला. 2 झेल अप्रतिम घेतलेत बॅटर बाद. षटक संपले. वाजवी षटक संपलंय साईचं. जबरदस्त झेल पकडतोय. चला चला लवकर. देसाई संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. साई अशोक बघा ना किती जोरात टाळ्या देतोय. जणू काय कॅरीबॅन खेळाडू. अशोक, संदीप, राम या संघाची ताकद वाढली. आणि मला वाटतं सागाव 40+ चषक मध्ये सर्व खेळाडू खेळताना दिसतील. गोलंदाजी मार्कवर नितीन येतोय. कृष्णा येतो नवीन बॅटर आता. बरोबर सूर्य आता आपल्या समोर आलाय. आपल्या डाव्या बाजूला आलाय. म्हणजे अस्ताच्या दिशेने तो चाललाय. पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. नितीन आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टेकून स्ट्राईकला लालचंदला आपण पाहू शकता. पाहिजे किती धावांचं लक्ष राहत आहे.
पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. थोडंसं फॉर्मलिक झालंय. 2 धाव मिळतात. तर 40+ खेळाडू आहेत. प्रत्येक वेळी चांगलं क्षेत्ररक्षण असं नाहीये पण प्रयत्न करतायत चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचं. अशोक आणि संदीप ह्या वर्षी आपण हे संघात इन झाले आहेत. 6 धावा. धाव फलकाती. नितीन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकला लालचंदला आपण पाहू शकता. लालचंद पाहता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हो चांगला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. यावेळेला शफल झाले होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. नितीन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. नितीन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकला लालचंदला आपण पाहू शकता. मेगा फायनलची मॅच पहिलं सत्र सुरू आहे. ओलिडिंग झेलची शक्यता आहे. बुम बुम नरेशने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. यश मिळालं नितीनला. सुनील भोईरचे देखील मला वाटतं शो असतील आज. बऱ्याचशा हळदी आहेत. हे आपले सर्व कलाकार आहेत. सुनील असतील, नरेश असतील, प्रवीण तांडेल असतील, संजय पाटील असतील. सर्व गायक आहेत. प्रवीण पाटील बेतोडेचे देखील आहेत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव केलंय. जॉय डिसेल्वा साहेबांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पार्श्वभूमीला झेलची शक्यता आहे. हो हो काय क्षेत्ररक्षण केलं बघा. लाजवाब क्षेत्ररक्षण. 8 धावा दाखल करते आपण पाहू शकता. जॉय डिसेल्वा साहेब यांचं आगमन होतंय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दरवर्षी ते आगासन चषक मध्ये येतातच 40+ स्पर्धेमध्ये. ओ चांगला चेंडू. कॉडब्यांचा अपील केलंय बघा. बाराम स्वतः बाहेर निघतात. ही स्पीड पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही बाद आहेत तर खेळपट्टी थांबवू नका. नितीन करण आताच तुम्हाला आठवतं मला वाटतं जुना नंबरला स्पर्धा झाली होती नाही कोपरच्या मैदानात. एक खेळ सांगतो बाळबाडील तुम्ही बोलले. बरं झाले तुम्हीच माझ्या बाजूला समालोचन करत होते. आम्ही बोलतच नाही सुनील भोईर चेंडू टाकताना. पण त्याला काय झालं काय माहिती. सांगतो बाळू पाटील तुम्ही ओरडले म्हणून त्या बॅटरला बाद नाही दिला. प्रामाणिकपणा दाखवा. जॉय डिसेल्वा साहेबांचं व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे मित्र परिवार देखील आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. 8 धाव संघात अजून एक गडी बाद होत आहे. नीता स्मृती आगासन 40+ संघाचा नितीन तो किशोर. जबरदस्त वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. हा गुरुशेठ मात्रे. गुरुदादा या व्यासपीठावर. नाही गुरुशेठ तुमचं स्थान बघा व्यासपीठावर आहे. नाही आमच्यासाठी तुम्ही एक जबरदस्त व्यक्ती आहेत. या गुरुदादा या. नाही गुरुशेठ या गुरुदादा बोलू. शेठ नाही बोलणार आम्ही. दादा या. गुरुदादा या. नाही आम्ही तुम्हाला आग्राचं निमंत्रण करतो. खरं गावात गेल्यानंतर आम्हाला त्या विभागात गेल्यानंतर जेवढं प्रचंड प्रेम असताना तर आमचं देखील तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. या गुरुदादा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि नेहमी या संघाच्या पाठीमागे ते उभे राहिले आहेत. आठ धाव संकट गडी बाद झाल्यात. तब्बल आपण भावेश 3 गडी बाद झालेत. विकेट 4 गडी बाद झाले. विकेट टॉसला मात्र 3रं षटक घेऊन येतात. गुरुशेठ म्हात्रे या संघाचे आपण तर खंदे समर्थक. नेहमी संघाला पुरस्कृत करतात. गुरु म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नाही आमच्या समालोचकांना त्यांचं प्रचंड प्रेम राहतं असतं. नितीन असेल मी असेल. हा चेंडू ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नितीने तिथे अंडरआर्म स्टाईलने फेकी केली बघा. फलकाती 10 धावा. स्वागत आहे गुरु दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरुशेठ म्हात्रे साहेब 10 धावा. किसन राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चांगला चेंडू हवेमध्ये. चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत.
साई तेच सांगतो, संदीप की घाई करू नका, 2 धावा सहजतेने जाणार आहेत. तर आता थोडंसं वातावरण देखील थोडंसं शांत झालंय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. लॉक केलाय, झेलची शक्यता आहे. चेंडू प्रयत्न करायचं होते यावेळेला हनुमान दादाला. धावसंख्या चौकाराने वाढते. पहिला उपयुक्त चौकार येतोय, 16 धावा. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे 9 चेंडूचा खेळ इथून बाकी अजून. NTC नॅशनल टेनिस क्रिकेटला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. क्लिअरिटी विथ क्वालिटी दाखवली बघा त्यांनी. या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली क्लिअरिटी दिली. नवीन वाहिनी आहे, या वाहिनीला आपण सबस्क्राईब करा. या वाहिनीला पुढे जाण्यासाठी मदत करा. तो चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता यावेळेला. चेंडू बघा ना, भवऱ्यासारखा गरगर फिरतोय मैदानावर. धावसंख्या दाखल ती 17. 2 चेंडूचा खेळ बाकी अजून. किशोरला आपण पाहू शकता, डाव्या आणि उजव्या त्याची जोडी, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करावा लागतो. क्या बात है. 7. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू, खाली राहिला पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. ही ट्रॉफी ज्याच्या घरात जाईल ना, तर मला वाटतं जागा भरपूर व्यापणार ती. 17 धावा आहेत. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण एक चौकार धावून सुद्धा 9 धावा आल्यात. 17 धावा झाल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. चला लवकर लवकर. वागेश्वर 40+ संघ, देसाई आपल्याला बॅटिंग करायचे, किसन दादा, त्यामुळे जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. जॉय डिसोला साहेबांचा देखील व्यासपीठावर आगमन झालंय. कारण नेहमी 40+ला त्यांचं सहकार्य असतं. जेव्हा जेव्हा आगासन गावाची 40+ची स्पर्धा असते, मग ती किंग मैदान हो, सप्रा मैदान हो, त्यांची उपस्थिती नेहमी असते. आणि शेवटच्या आपण तर ते टप्प्यामध्ये येतात. गेल्या वर्षी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आले होते बक्षीस समारंभाच्या वेळी, आणि आता देखील त्याच टप्प्यामध्ये आल्यात. चला चला दिल पाटील जरा लवकर. सतरा झाल्यात. आता इथून किती धावा येतात पाहिजे. कृष्णा आपण बघितलं तर मडवीला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठे फटके अत्यंत गरजेचे आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट 5 लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन आपण पाहू शकता. ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड. साई वेगाने आल्यात मिड विकेटवरनं. एक धाव कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो, रॉकेट फेकी आली बघा. तर सख्या धाव फलक तेवढे पाहू शकता. 19. साई, राम, संदीप हे खूप चांगले क्षेत्ररक्षक. पण राम आज नाहीये संघामध्ये. जॉब देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक दिवशी तुम्हाला उपलब्ध होणार नाही. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू चालला यावेळेला डीप स्क्वेअर मध्ये. नितीन बघा अंडरआर्म स्टाईलने फेकी करतायत. कदाचित खांदे दुखत असतील. 40+चे खेळाडू आहेत. देसाई गाव म्हणजे तर रॉकेट फेकी. 20 धावा झाल्या धाफल करते. चेंडू बाकेत अजूनही आपण बघितलं दिलीप पाटील लेफ्ट हँड ओर द कडनं मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. किशोरला आपण पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देऊ अजून कमिटीला. त्यांनी आम्हाला एक दिवस इथे आपण इथं समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं. हो चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. अशोकचं कौतुक करेल. 22 धावा. असं क्षेत्ररक्षण केलं ना तर बॅटरवर पुढच्या चेंडूवरती दबाव येतो. काय करायचं, किती मोठा फटका खेळायचा. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. टाकला किशोर. फुल टॉस आहे. मिडॉन वरनं चेंडू चाललाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. किसन आले आहेत. एकच धाव. धाव संख्या 23. चेंडू बकेटला फक्त आणि फक्त 2. काय गोलंदाजी केली बघा ना या षटकामध्ये दिलीपने. मोठे फटके मारू देत नाहीये. पहिल्या चेंडू ती 2, दुसऱ्या चेंडू ती 1, तिसऱ्या चेंडू ती 2, चौथ्या चेंडू ती सिंगल. चला चला हनुमान दादा जरा लवकर.
मला वाटतं संदीपची कन्या देखील आली आहे मॅच बघायला. उंच गेलाय चेंडू. नोमान लॅच मध्ये हळूहळू काही करू नका, 2 धावा जाणारच आहेत. 25 धावा अंतिम चेंडू. आतापर्यंत 3 सिंगल आल्यात, नाही 3 डबल आल्यात आणि 2 सिंगल आल्यात. अंतिम चेंडू तब्बल धावा आल्यात. बघितलं तर भावेश 8 धावा आल्यात. अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू. कृष्णा स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. स्ट्राईक एंडला दिलीप पाटील शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतो पाहायचा इथून. ओ वेगवान चेंडू. पंच वाईट खूण करतायत. दिशा खराब तर दशा खराब. 5 चेंडू चांगले टाकले होते पण हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय. 26 झाल्यात. किती धावांचं लक्ष तपायचंय. दिलीप लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला कृष्णा. शॉर्ट प्लेचा चेंडू पूल करायचा तर यावेळेला चेंडू वेगाने चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत पण चेंडू वेगाने सीमारशा गाठतोय. मच नीडेड चौकार. धावसंख्या धावफलका 30 आणि 31चं लक्ष्य. यावेळेला जय वागेश्वर देसाई 40+ संघासमोर पचे लक्ष पार करतो की नीता स्मृती आगास संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गान यांच्याकडे. मी बाळू पाटील आपल्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. जयगाव क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित आगासन 40+ चषक 2026 आणि मेगा फायनल आगासन विरुद्ध जय वागेश्वर देसाई 40+ मध्ये आपण पाहतोय 30 धावा. नीता स्मृती गावदेवी आगासन संघाने बळवले आणि चॅम्पियन बनण्यासाठी 31 धावा करायचे त्या मॅच मध्ये देसाई संघाला. जॉय डिसिल्वा तुम्ही पाहतात आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मंदार खान सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय अभिमन्यू शिवा मुंडे व स्वर्गीय बारकुबाई अभिमन्यू मुंडे यांच्या स्मरणार्थ अजित मुंडे यांच्याकडून. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय रामानागो मुंडे यांच्या स्मरणार्थ जितेन वामन मुंडे यांच्याकडून. मालिकावीरसाठी ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय हनुमान बुधाजी मुंडे यांच्या स्मरणार्थ नितेश गजानन मुंडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक विनेश भास्कर मुंडे यांच्याकडून. प्रत्येक सामनावीर आपण पाहतोय स्वर्गीय निकेश गोरखनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू गोरखनाथ मुंडे यांच्याकडून. मालिकावीरसाठी सायकल आपण पाहतोय स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज मधुकर पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आपण पाहतो कूलर आहेत स्वर्गीय सुमन कावराम मुंडे यांच्या स्मरणार्थ कावराम मुंडे आगासन यांच्याकडे एक कूलर आहे. मनोज पाटील वडवली यांच्याकडे एक कूलर आणि दिनेश पाटील डायगर यांच्याकडे सुद्धा एक कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मेडल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वर्गीय सुनील सदाशिव मुंडे यांच्या स्मरणार्थ जयेश सुनील मुंडे यांच्याकडून. त्यानंतर 24 मेडल स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल सोमनाथ मुंडे यांच्याकडून. पाण्याची व्यवस्था या स्पर्धेत आपण पाहिली ओम गोमा मुंडे, विराज गजानन मुंडे, नितीन मोहन मुंडे, श्रीधर बेडेकर, कृष्णा मडवी, अंकुश मडवी, योगेश अशोक पाटील, अशोक मुंडे व रवी मुंडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जॉय डिसिल्वा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज तुम्ही पाहतायत. रमाकांतजी मडवी साहेब यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शैलेश मनोहर पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज. शरणदास म्हात्रे, काशीनाथदादा पाटील, भरपूर संख्येने मान्यवर दीपक जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नगरसेवक सुनीलचा पहिला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. जिथून एक कॉल दिलाय 2 धावांचा पाठलाग करायचा नाही. आता बघायचंय तिसरी होईल का. 3 धावा पूर्ण झाल्यात पहिल्याच बॉलवरती.
पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्या. 61 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी. 11 ट्रॉफीज आतापर्यंत देसाई संघाने जिंकल्या, ती 12वी ट्रॉफी आहे. फटका दमदार आहे आणि साईने बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. साई मात्र जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकली ती 9 वरती. टार्गेट फारसं मोठं नाहीये. मॅच बॉल आलाय बघा साई. 31 धावांचा पाठलाग करायचंय. जबरदस्त सुरुवात. मग अशी साईने मॅच फिनिश केली पिसिरीच्या विरुद्ध. आई चेंडू कार्पेटच्या साईने खेळत आहेत. डीप मिड विकेटला किशोर दिदेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील का बघायचं आणि मिळाल्यात. अकरा धावा आपल्याला धावपल पाहायला मिळेल. टार्गेट 31 चे 11 ऑलरेडी झालेत. 20 फक्त आता बनवायचे त्या मॅच मध्ये. जय वागेश्वर देसाई 40+ सातत्याने या सीझन मध्ये 2025-26 मध्ये 11 ट्रॉफीज या संघाने जिंकल्या आणि 12वी ट्रॉफी आहे ती बघायची चॅम्पियनची असेल का. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला सुनीलला पाहतायत. सुनील मुंडे ज्यावेळी गोलंदाजी करतात प्रत्येक बॉलवरती त्यांच्या तुम्ही मोठे फटके मारू शकत नाहीत. व्हेरिएशन त्यांच्याकडे अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. हाही चांगला चेंडू मी मगाशीच उल्लेख केला. व्हेरिएशन चांगलं आहे. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके येणार नाहीयेत. तीन बॉल मध्ये 11 धावा आल्या होत्या. मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. 19 बॉल मध्ये 20 करायचेत. हा फटका जबरदस्त आपल्या पाहायला मिळतोय. बॉल 1 बाउंस सीमा पार चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा आल्यात 15. शक्ती मुंडे असतील, अनिलजी नाईक असतील, पाट्या पाटील असतील, विशालजी भगत, हनुमानजी अभिमन्यू मुंडे, अजितजी म्हात्रे, तुकारामजी मुंडे, दीपक जाधव नगरसेवक, साई शेलार, सिद्धरजी पाटील, गुरुजी नाईक, उमेश मुंडे, सूर्यकांत पाटील साबेगाव, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक, जितेनभाई मुंडे, मोतीराम दळवी, विराज मुंडे, विनेश मुंडे, शशिकांत बेडेकर, सदाशिव पाटील बेतवडे, विश्वास भालेराव, रवी शेठ म्हात्रे देसेगाव, नवनीत पाटील, गणेश सावंके, अजित मुंडे, राजकुमार म्हात्रे, विपुल मुंडे, कुणाल पाटील साबेगाव, प्रवीण म्हात्रे दातिवली, जालिंदर मुंडे, गणेश सकाराम मुंडे, वैभव बेडेकर, सुरेश मुंडे, जयेश मुंडे, अस्फाल म्हात्रे, शशिकांत बेडेकर, योगेश मुंडे. पहिलाच बॉल चंद्रकांतचा चांगला चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. प्रवीण म्हात्रे, प्रमोदजी मडवी दातिवली, अंकुश मडवी साबेगाव, महेंद्र मुंडे, विद्याधर मुंडे, निलेश मुंडे, गणेश साळुंके, प्रथमेश माळुसरे, कृष्णा मुंडे आणि धनंजय बेडेकर यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. या स्पर्धेची रोख रक्कम पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज श्री जॉय डी सिल्वा यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहतोय ठाणे महानगरपालिका नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय श्री शैलेश मनोहर पाटील, ठाणे महानगरपालिका नगरसेवक. या सर्वांचं आम्ही गावदेवी आगासन टीमच्या वतीने मनापासून आभारी आहोत. 19 धावा झाल्यात. 12 धावांची आता फक्त गरज आहे आणि 12वी ट्रॉफी आपल्या नावावरती आहे. गुरुशेठ म्हात्रे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. जय वागेश्वर देसाई 40+ मात्र चंद्रकांत बघा थोडस कट करतायत बॉलला. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळी मॅच झाली वडवली आणि आगासन, ते शेवटचं जे षटक होतं चंद्रकांतचं 7 धावांचं, ते फायदेशीर पडलं त्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये फक्त 30 आहेत. 31चं टार्गेट आहे. जितूच्या बॅट बद्दल जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. ती 25 वरती. फक्त 6 धावा विजयापासून दूर आहे. जय वागेश्वर देसाई 40+ संघ, गुरुशेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत.
आणि सातत्य काय असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देसाई संघाने दाखवून दिले आतापर्यंत 40+ मध्ये. ही 12वी ट्रॉफी त्यांच्या नावावरती होईल आणि सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. आई चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. तिथे मिस फिल्डिंग झाली मात्र धाव एकच मिळेल. धावसंख्या 26. फक्त 5 धावा विजयापासून दूर आहे. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग माळूसर आपल्याला देसाई संघाकडे पाहायला मिळते. त्याचमुळे त्यांची एक दहशत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अनेक वर्ष रेग्युलर मध्ये सुद्धा चित्र पाहिलं. सध्या रेग्युलर मध्ये फारसा खेळ चांगला होत नाही देसाई संघाचा. मात्र मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये चांगला खेळ झाला होता रेग्युलरचा. त्यानंतर काल नाईट स्पर्धेमध्ये कानपुरीच्या स्पर्धेत सुद्धा चांगला खेळ झाला होता. 5 धावांची अजूनही गरज आहे. रिव्हर्स फटका खेळायचं होतं. थर्डमॅनला सिंगल मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकले. 27. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 27. 12 बॉल मध्ये आता फक्त 4 धावांची गरज आहे चॅम्पियन बनण्यासाठी जय वागेश्वर देसाई संघाला. चैनू मुंडे यांनी बघा हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये कावरा मुंडे यांच्याकडनं. नाही हॅट्रिक आली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. तर 12 बॉल 4 हवेत. 12 बॉल 4 ची गरज आहे आणि विजयाचा चौकार आलाय का? आणि आलाय विजयाचा चौकार आणि स्पर्धा जिंकली आहे गुरुशेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला जय वागेश्वर देसाई 40+ संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि 12वी ट्रॉफी आपल्या नावावरती त्यांनी केली. चॅम्पियनशिप पटकावत असताना अभिनंदन. आणि या स्पर्धेतील रनरअप संघ आहे निता स्फूर्ती आगासन आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे तो पिसिवली. भगवान पाटील साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती अंपायर या क्रीडांगणाचे मालक या भगवान पाटील साहेबांना विनंती असेल की आपण यायचे. चैनू मुंडे बघा 3 स्टंप घेऊन झालेत. देसाई संघाला काय साई काय नाही बेल्स